हा. वृंदा चहा पितेस आणि बिस्किटची बरणी का बाजूला ठेवलीस फक्त? कळलं? माऊ खाऊन टाकेल ती सगळी बिस्किटं, म्हणून तिने ती बरणीत बंद ठेवली आहेत आणि ती बरणी उघडायची सुद्धा नाही, स्वतः सुद्धा बिस्किटं खायची नाहीत. आणि का तर ती बरणीतली बिस्किटं संपून जातील म्हणून बिस्किटं खायची नाही. तर आज होता आमचा कोकणातला तिसरा दिवस आणि आमची वृंदा बघा अगदी ऐटीत पायावर पाय टाकून इथे आल्यावर मला माझं बालपण आठवलं. कारण लहानपणी मुलांना कसं, काही मुलांना पेन्सिल खायला आवडते, दगडं खायला आवडतात, विडीचा वास आवडतो, पण आमच्या वृंदाला काय आवडतं बघा, डांबर गोळ्यांचा सुगंध घ्यायचा आणि डांबर गोळ्या रांगेत लावायच्या. अख्खा दिवसभर घरात तोच पेर करत बसायचं. तांदूळ आणि डांबर गोळ्या हा ठरलेला विषय आहे तिचा. बरं, हा सगळा पेर करताना बाजूला बिस्किटचा पुडा कंपल्सरी पाहिजे आणि तो बिस्किटचा पुडा फोडायचा नाही, स्वतःही फोडायचा नाही आणि दुसऱ्यालाही फोडू द्यायचा नाही. का तर त्यातली बिस्किटं संपून जातील, एकही बिस्किट खायचं नसतं, म्हणून ती बाजूला फक्त बिस्किटचा पुडा ठेवते. तिला खूप आनंद मिळतो त्यात. आणि बघा, ते तिथलं दारातलं पेर करून झाल्यानंतर ती आली खुर्चीवर पेर आणि त्यानंतर सुरू झाला आमचा रिंग मास्टरचा खेळ. बघू शकता एवढीशी चिमुकली आमची वृंदा कशी रिंग फिरवते. वा, तिने तिच्या ताईला फक्त 2-3 वेळा रिंग फिरवताना पाहिले आणि तिने पटकन कॅच केलं. आणि त्यानंतर आमचा दादा बघा कोणाशी खेळतोय. वृंदा तर काय त्याच्याशी खेळणार नाही, कारण ती काय डांबर गोळ्या लावण्यात बिझी असते. त्यामुळे आमच्या दादाला काही दुसरा पर्याय इतका वेळ खेळून खेळून झाल्यावर बोक्याचा मनात आला असेल, मेल्यानं आता तरी दूध पाजा. सो दूध पाजलं. तेवढ्यात चरायला गेलेल्या म्हशी ह्या आल्या आणि त्यांना पाणी पाजण्यासाठी दादा घेऊन गेला आतमध्ये. तर त्या पाणी पिता पिता मला एक गोष्ट लक्षात आली की त्या दोघींचीही शिंग इतकी सुंदर आहेत. आबा बाजूला उभे राहून मी व्हिडिओ काढते आणि ते बघतायत. बघा बघा, मला म्हस पहिल्यांदा इतकी आवडायला लागली. मला कळलंच नाही मला म्हस का आवडते इतकी. खूपच सुंदर शिंग होती. आणि ती पाणी पिता पिता आमचा दादा हे पण सांगतोय की तिचं आधार कार्ड आहे हे मला पहिल्यांदा कळलं. म्हशीचं आधार कार्ड असतं. मला तर आतापर्यंत वाटत होतं फक्त माणसांचंच आधार कार्ड असतं. प्रत्येकीला आधार कार्ड आहे. दादाचा आमच्या प्रचंड जीव आहे गुरांवर. कारण तो जेव्हा मुंबईला आला होता काही कामासाठी दिवाळीच्या आधी, तेव्हा मला माहिती आहे की तो जोपर्यंत जात नाही गावी तोपर्यंत ती गुरं म्हणजे त्याची आतुरतेने वाट पाहत होते आणि ते कळत होतं त्यांच्या वागणुकीवरून. ते कोणाला हात लावू देत नव्हते, त्यामुळे ते खूपच सवयीचं झालंय. आणि हा बघा, हा शूट करतोय तर हा मला मारण्याचा प्रयत्न करत होता. वहिनीने ओरडून त्याला बाहेर हकलून दिले. हा आमचा पांड्या. संध्याकाळी आम्ही विचार केला की ग्रामदेवत आणि गणपतीपुळे हे दोन्ही दर्शन करून मोकळं होऊयात, कारण दुसऱ्या दिवशी आमची ट्रेन होती. सो ग्रामदेवतेचं दर्शन करायला आलोय आम्ही. होळीचा जो उत्सव असतो तो म्हणजे इकडे कोकणामध्ये शिमगा म्हणतात त्याला. आणि होळीचा जो उत्सव सहाण म्हणून असते, तिकडे एक मोठा असा एरिया असतो, तिथे होळी वगैरे लावली जाते. आणि ह्या ज्या देवी आहेत त्यावेळेस रूप वगैरे लावून इथले जे सगळे काय म्हणतात त्याला, एक परंपरानुसार ज्या काही विधी आहेत ते सगळं पार पडून इथल्या प्रॉपर ज्या देवी आहेत, वरदान देवी, श्री वरदान देवी आणि जे सगळे आहेत त्या देवींना त्या पालखीमध्ये अगदी व्यवस्थितपणे त्यांचं आसनस्थ करून त्यांना तिथे सहाणेवरती घेऊन जातात पालखीमधून. आणि होळी लागल्यानंतर त्याच्यानंतर बाकीची घरं गावागावात प्रत्येक ठिकाणी मग पालखी नेली जाते. हे 1-2 महिने सलग चालू राहतं. आणि मग प्रत्येकाच्या घरी हे देवी, ह्या देवळातली देवी प्रत्येकाच्या घरी जाते. मुळ्यांचंच घर आहे ते. तिथे ते पालखीचं पहिला मान तिथे जातो. म्हणजे सहाणेवरून होळी लागल्यानंतर तिथे पहिली ती पालखी नेली जाते. तिथे गेल्याशिवाय अख्ख्या गावात कुठेही पालखी नेली जात नाही. आणि हे आहे ते मंदिर. मंदिराच्या आतमध्ये गेल्यानंतर खूपच प्रसन्न वाटत होतं. ओव्हरऑल सगळ्या देवांचं निरीक्षण करून पाहिलं तर खूप पुरातन मंदिर आहे. ह्या मंदिरात दिवाबत्तीपासून ते मंदिर बंद करणं, त्याची सगळी देखरेख करणं, ह्या सगळ्या गोष्टी करणारे तिथे काका आले होते. आणि त्यांना ते ॲक्च्युली मंदिर बंद करून गेले होते, पण आम्ही त्यांना पुन्हा घरी जाऊन घेऊन आलो. का तर आम्हाला ओटी भरायची होती शिल्पाला. ती दरवेळी येते आणि तिला ओटी भरायला मिळत नाही, मंदिर बंद होतं या कारणाने.
तर यावेळी त्या काकांना मी घेऊन आलो. ओटी भरून झाल्यानंतर मी विचारलं तर हे कुठल्या देवीचं मंदिर आहे, म्हणजे मूळ देवी इथली कोणती आहे, तर ती होती वरदान देवी, जी की आता ही ओटी भरतोय आम्ही. आणि ह्या वरदान देवी आहेत. ह्यांच्या बाजूला स्थानपन्न झाल्यात चंडिका देवी. चंडिकेच्या बाजूला आहे सालनाथ आणि सालनाथच्या बाजूला आहेत सानाई. हे तिघजण तिच्या बाजूला बसलेले आहेत. शिल्पाची ओटी भरून झाल्यानंतर मी सुद्धा दर्शन घेतलं. म्हटलं थोडीशी अक्कल मला पण दे देवा. आणि त्यानंतर मी पाहिली पालखी. ही पालखी शिमग्यामध्ये जी घरोघरी नेली जाते नाचवत नाचवत, ती ही पालखी आहे. आणि आम्ही तिथलं दर्शन करून झाल्यानंतर आम्ही निघालो गणपतीपुळेसाठी. गणपतीपुळेला जाताना आम्ही खूप धमाल केली. रस्त्याने आम्हाला घोडे दिसले, नशीब गाढवं नाही दिसली. बाहेर बघ जराशी, इकडून मधून मधून थांब तोंड पुसते. हे देवा. शिल्पा याच्यात पण कॉमेडी केलीस तू. तोंड उडले. मी रत्नागिरीला खूप वेळा आले होते पण गणपतीपुळेला गेले नव्हते, तर त्यामुळे गणपतीपुळेला यावेळी जायचंच असं आम्ही ठरवलं होतं. आणि मला इथलं एक खूपच नवल वाटलं, जे की इथल्या गणपती बाप्पाला प्रदक्षिणा घातल्या जातात त्या अख्ख्या एका डोंगराला प्रदक्षिणा घातल्या जातात. म्हणजे हे बघितल्यानंतर मला खूप भारी वाटलं. बघण्यासारखं होतं ते. थोडंसं फोटोशूट आणि व्हिडिओ शूट केल्यानंतर आम्ही लागलो जेवणाच्या रांगेत. जेवणाच्या रांगेत उभं राहिल्यावर ह्या ज्या काही पुढे बायका उभ्या होत्या त्या इतक्या त्रासदायक होत्या. शिल्पाचं तोंड बघा. आणि तेवढ्यात कोणाचा तरी फोन आला. जेवण खूपच उत्तम होतं. इतकं सुंदर जेवण मी आतापर्यंत कुठेच जेवले नाही. इतकं छान सिस्टम आहे गणपतीपुळेमध्ये. गेलात तर नक्की जेवा. इथे 2 वेळा असतात. जसं की रात्री 8:30 वाजता की 8 वाजता आय थिंक बंद होतं जेवणाचं काउंटर. आणि आम्ही त्यानंतर आलो आईस्क्रीम खायला. वरद विनायक आईस्क्रीम पार्लर. आईस्क्रीम खाऊन झाल्यानंतर आम्ही निघालो घरी जायला. तेवढ्यात आम्हाला हा हॉल दिसला आणि इथे आमच्या शिल्पाचं लग्न झालेलं आहे. त्यामुळे आमच्या शिल्पाच्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या. आणि त्यानंतर आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.